सॉरी, पण ते घाणेरडे राजकारणी आहेत आणि ते काही करतील ना, कारण त्यांचीच आयडिया ही. नाही, ही माझी आयडिया होती. कारण सारिका मला सून म्हणून हवी होती आणि अजूनही हवी आहे. आणि मीच त्यांना सांगितलं होतं, सारिकाचं लग्न जर विक्रांतशी झालं तर ती बरी होईल म्हणून. वाई, तुझं हे रूप पहिल्यांदाच बघतोय आम्ही. अगं, जेव्हा विक्रांतने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तू 4 दिवस बोलली नव्हतीस माझ्याशी. का? का? कारण मी सगळं लपवलं होतं तुझ्यापासून. आणि आता तू काय केलंस आई? माझ्यापासून लपवून हे सगळं घडवून आणलंस. आई, मी जी चूक केली त्याबद्दल मी माफी मागितली. खूप वाईट वाटलं होतं मला, पण आता वाटतंय मेलो असतो ना तर सुटलो असतो. विक्रांत, नाही तर काय, काय पर्याय होते माझ्यासमोर? त्या गुंडांच्या गोळ्या खा, हातपाय तोडून घ्या, किंवा काढा आयुष्य त्या सारिका बरोबर. जर हेच लाईफ द्यायचं होतं तर का वाचवलं मला? मेलो असतो ना तर बरं झालं असतं. गप्पा बस. आई, या विषयावर आपलं एकमत कधीच होणार नाही. मला तर वाटतंय मी या घरातच राहायला नको. म्हणजे हे घर सोडून जाणार आहेस तू? होय, कारण दुसरा पर्याय दिसत नाहीये मला. आईला सोडून जाणार आहेस? इतका मोठा निर्णय? तूच भाग पाडलंस मला. मुलांनी आईचं ऐकायचं नसतं का? असतं ना आई. अगं, पण कुठपर्यंत? हे बघ, प्रत्येक नात्याला एक मर्यादा असते, एक बाउंड्री असते, आणि ती कोणीच ओलांडू नये. लहानपणापासून सगळं ऐकत आलोय मी तुझं. तुझ्या सांगण्याप्रमाणे शिक्षण घेतलं, काम सांभाळलं. तू जे जे सांगितलं, जसं जसं सांगितलं तसं तसं केलं. पण आम्ही लग्न कोणाशी करायचा हा निर्णय आमचा असेल. होय, माझ्यावर आवाज चढवायचा नाही, तर मार खाल दोघही. मार नाही, तुझा हक्क आहे, दोघांना मार. पण आम्ही आमचं आयुष्य कोणासोबत काढायचं ना, हे आम्ही ठरवणार, तू नाही सांगायचं. होय, दादा बरोबर म्हणतोय. तू गप्पा बस, तुला काही कळत नाही. आई, तू त्याच्यावर ओरडू शकतेस, पण त्याचा आवाज नाही दाबू शकत. आणि तू तुझे निर्णय आमच्यावर नाही लादू शकत. विक्रांत, मी आहे तुझ्या बरोबर. काय आहे ना, राजकारणात तुम्ही निर्णय घेऊन तुमच्या पार्टीच्या लोकांची तोंड बंद करता, कारण ते तुमचे मिंदे असतात. पण आई, आम्ही तुझी मुलं आहोत, अंधभक्त नाही. एक गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही माझ्या घरात उभे आहात आणि माझ्यावर आवाज चढवता आहात. ठीक आहे, नाही, पण मी घर सोडून जातो. लाज वाटत नाही खरे असं बोलायला? आई, अगं, दुसरा पर्याय नाहीये माझ्यासमोर. आणि ऍक्च्युली ना, बरं झालं त्या सारिकाने तुला वचनातून मुक्त केलं. हे बघ, सारिका जर बदलली नसती ना, तर तुम्ही आल्यानंतर सुद्धा मी तिचं विक्रांतशी लग्न लावून दिलं असतं. ऍक्च्युली ना, ती एकटी शहाणी वाटली मला, बाकी सगळे वेडे. वेडे तुम्ही झालात, मी नाही. आई, हे भांडण ह्या जन्मात संपणार नाहीये. वेदांत, विक्रांत,
डायरेक्ट गुड नाईट? हे काय बरोबर नाही हा. मला आरतीला समोरासमोर भेटावंच लागेल, तरच सगळं नीट बोलणं होईल. तरच तिला सांगता येईल की माझ्या आयुष्यात केवढा ड्रामा घडलाय. तिचं कॉलेज कधी सुरू होणार आहे ते बघावं लागेल. गाढव आहे मी. कॉलेज जून मध्येच सुरू होतं ना, म्हणजे झालंच असेल कॉलेज सुरू. मी कधी कॉलेजमध्येच नाही गेलो असा का वागतोय? प्रेमात असंच होत असेल बहुतेक. उद्या आरतीला भेटावंच लागेल. गुड नाईट आरती. आय लव्ह यू. गरम आहे ना? अरे वा, आलात तुम्ही? काय किती उशीर केला. मी कधीपासून वाट बघते तुमची, माहितीये? सारिका, हे सगळं तू बनवलंस? हो. अरे बसा ना, उभे का? बसा बसा बसा. तू लवकर उठलीस आज? हो. ऍक्च्युली यु नो व्हॉट, मी आता ठरवलंय, रोज सकाळी छान लवकर उठायचं, सगळी कामं करायची. पप्पा, तुम्हाला आवडतात ना? मस्त तर्री पोहे केले. सारिका, मला अजून हवेत ना पोहे. घे ना रे, समोरच ठेवलेत, घे. वाह, बढ़िया एकदम. बच्चा, कमाल झालेत पोहे. आय एम सो प्राऊड ऑफ यू. थँक्यू. सारिका, खरंच छान झालेत. सारिका, मस्त झालेत. थँक्यू. फायनली माझी मुलगी स्वयंपाक करायला शिकली. पप्पा, तुम्हाला काल मी जी गोष्ट सांगितली त्याबद्दल विचार केलात तुम्ही? हो, केलाय विचार. तुला तर माहिती आहे, आपली कोऑपरेटिव्ह बँक आहे. तू एक NBFC सुरू कर. आपल्या बँकेत डिपॉझिटही भरपूर आहेत, त्यामुळे त्यातल्या कोणाला जर हवं असेल तर तू लोन द्यायला सुरुवात कर. हो, सध्या विनातारण कर्जाची खूप गरज आहे. लहान सहान उद्योग आहेत, घरच्या गरजा आहेत. लोक आजकाल मोबाईलसाठी सुद्धा लोन घेतात. वाव, इंटरेस्टिंग. मला आवडेल हे काम करायला. आमच्या ऑफिस जवळ मी एक जागा बघितली होती. आपण तिथे सुरू करूयात ऑफिस. मी बोलतो त्यांच्याशी. सार्थक, लगेच बोलून घे. आणि बच्चा, मला पण पटलंय तुझं. एकदा का कामात रमलीस ना तर तुझं मन पण गुंतून राहील. आणि मला माहितीये, तू जे करशील त्याच्यात उत्तम नाव कमावशील. तेवढी तू हुशार नक्कीच आहेस. ठरलं तर मग मी आजच बँकेत बोलून घेतो. सारिका, काहीही मदत लागली तर लगेच मला सांग, ठीक आहे? मी येईन. आणि अशी आपली ऑफिस जवळ असल्याने आम्ही लगेच येऊ शकू. चालेल. थँक्यू सो मच. ए, तुम्ही घ्या ना अजून. हे घ्या हो. थांबा. आई, चल मी निघते. अगं, डबा घेतलाच नाहीस तू. ताई, काय ग, लक्ष कुठे तुझं? मी ठीक आहे, तू नको काळजी करूस. अण्णा, सध्या खूप गर्दी असेल ना आपल्या क्लिनिक मध्ये? हो, सध्या मोसम बदललाय ना, पावसाळा सुरू झाला. काय सर्दी, ताप, खोकला, जोरदार पेशंट्स. म्हणजे तुम्ही फुल बिझी? हो, खूप बिझी. कितीही बिझी असलात तरी जेवायला दुपारी वेळेवर यायचंय. हा, हो हो, राणी सरकार, दुपारी जेवायला वेळेवरती येणार. काय, डॉक्टर सुद्धा माणूस असतो, त्यालाही भूक लागते, पेशंटच्या लक्षात येत नाही. पण मी जेवणाची वेळ चुकवणार नाही. हा, बरं, चला सांभाळून. हा, चला.
बरं अमूल्य, चल उशीर होतोय ना कॉलेजला. हो आई येतो आम्ही. या. ताई, हे बघ, मला माहितीये तुला माझा राग येतो. मी सारखी तुला सूचना देत असते, तुला टोकत असते. सॉरी ताई, पण मी एक बोलू? बघा मुल्या, असं काही नाहीये, बोलते. हे बघ, विक्रांत तुला भेटायला येईल. काहीतरी कारण सांगेल आणि भेटायला येईल. कॉलेजच्या बाहेर तर नक्की येईल ताई. मग आहे ना, मग हे पुन्हा सगळं मला तुला भेटायचंय, तुला बोलायचंय सुरू होऊन जा. तू प्लीज ताई थोडं सांभाळून राहा. कारण ना, अजून हे प्रकरण संपलेलं नाहीये. माहितीये मला. काल रात्री पण तुला मेसेजेस येत होते ना, म्हणजे तुझा फोन सारखा व्हायब्रेट होत होता म्हणून जाणवलं. मग तो मेसेज करत होता, एका पाठोपाठ एक बोलायचंय म्हणत होता. पण मी सांगितलं सध्या नाही. मी त्याला गुड नाईटचा मेसेज केला, मग गप्प झाला. कुठल्याच गोष्टीचं गांभीर्य का कळू नये ग त्याला? ताई, हे बघ, मला कळतंय तुझं मग. ह्या सगळ्यामध्ये ना तुला त्रास होऊ नये, बस इतकंच माझं म्हणणं. ठीक आहे, येते मी. अहो सर, कुठे होतात तुम्ही? अहो मी किती फोन केले, तुम्ही एकदाही फोन घेतला नाहीत. अहो सर, किती कामं पेंडिंग आहेत. अहो सगळा गोंधळ झाला आमच्या इकडे. आणि सर गेले होते, त्या कामाचं काय झालं? अहो सरांची सही हवी होती. इथे तुम्ही पण गायब, सर पण गायब. नेमकं सुरू काय आहे? सर लग्न करतायत का? सांगा ना सर, किती हो, वेळ? सर, सांगा ना, सर. Please, सर, please, सांगा ना. सांगा ना. हो, तुम्ही जरा शांत बसाल का? झाले तुमचे प्रश्न विचारू? ते काय आणखी राहिले असतील तर विचारा एकदाचे. हा, मी कुठे होतो, काय करत होतो, कोणाबरोबर होतो? अरे, हे एक कॉन्फिडेन्शियल मॅटर आहे. तुम्ही मला काही विचारायचं नाही, कळलं का? कारण मी फक्त सरांचा सेक्रेटरी नाहीये, मी सरांचा पर्सनल सेक्रेटरी आहे. पर्सनल. नाही, अर्थ माहित नसेल तर डिक्शनरी मध्ये बघा तुम्ही. अरे, वजन आहे या शब्दाला, पर्सनल. त्यामुळे त्या हिशोबानेच माझ्यासोबत बोलायचं, कळलं? आणि काय आहे ना, सरांच्या लाईफ मध्ये बरंच काही सुरू असतं, पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही मध्ये. काय सर भाव खाताय? सांगा ना काय सुरू आहे. अरे बाबा, ते सगळं मी तुम्हाला नाही सांगू शकत, कारण सरांचा माझ्यावर खूप विश्वास आहे. विश्वास माहितीये ना काय असतो ते? काय माहित? अरे, विश्वास त्या माणसावर ठेवला जातो जो विश्वासू असतो, जवळचा असतो. आणि मी सरांच्या खूप जवळचा, खूप विश्वासातला त्यांचा सेक्रेटरी आहे, पर्सनल सेक्रेटरी. आणि तुम्ही मला हे असले पर्सनल प्रश्न नाही विचारू शकत, कारण काय आहे ना, तुमच्या पर्सनल प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये. समजलं ना? नाही समजलं नसेल तर एकमेकांना विचारून समजून घ्या मी काय म्हणालो. आणि तुमची जी काही कामं आहेत ना पेंडिंग, त्याची एक लिस्ट बनवून द्या, मी ती करेन. आता फक्त मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला. आणि राहिल्या बाकीच्या गोष्टी, तर बाकीच्या गोष्टींसाठी नो कमेंट्स. किती भाव खाऊन राहिले हे? सरांबरोबर जास्तच असतात ना, त्यामुळे सरांनी काही केलं तरी हे झाकून ठेवणार. ए, वेदांत सरांना काही बोलायचं नाही. हा, वेदांत सर ग्रेट आहेत. ते असं काहीच करणार नाहीत जे त्यांना झाकून ठेवावं लागेल. सर ओपन बुक आहेत. आणि आत्ताच सांगतो, सरांबद्दल असं काही बोललेलं मला आवडणार नाही. घ्या सरांचा डावा आणि उजवा हात.
दोघेही आपल्या डाव्या आणि उजव्या बाजूला असताना आपण काही न बोललेलंच बरं. चला चला कामाला लागा, सर येतील. केवढी कामं पेंडिंग आहेत रे सार्थक. हो ना, किती ईमेल्स आहेत, सगळ्यांना उत्तर द्यायची आहेत. हो ना. अरे दादा, आपण तिघं आहोत, होईल दुपारपर्यंत. अमूल्या, आपल्याला जेवढ्या ऑर्डर्स आल्यात ना, तू त्यांचा फॉलोअप घे. हो, मी तेच करते. कम इन. ए दादा नाही आला ना अजून? माहिती नाही ग, म्हणजे मी काही गेले नाही सकाळपासून तिकडे. विजय, तुम्ही का असे प्रश्नचिन्हासारखे उभे आहात? हे बघा, इथे आम्ही तिघं खूप काम करतोय, तुम्ही आम्हाला डिस्टर्ब नका करू. अहो अमूल्य मॅडम, मी का आलोय आधी ते तर विचारा. सरळ म्हणताय डिस्टर्ब करू नकोस म्हणून. बरं सांगा, का आला आहात तुम्ही? आजी आल्यात बाहेर. कोणाच्या? तुझ्या? नाही हो, तुमच्या. माझी आजी आली आहे इकडे? हो. अहो विजय, मग हे आधी सांगायचं ना, तुम्ही येऊन नुसते उभा राहिला. उभं राहिलो तुम्हीच विचारता की का उभा आहेस म्हणून. बरं आता सांग पटकन, का आली आहे ती? आजींना अमूल्य मॅडमला भेटायचंय. मला? हो, तुम्हालाच. बरं बरं, विजय तू त्यांच्या चहा नाश्त्याचं बघ. ठीक आहे. बहिणी, अगं ऐकलंस ना, तुझ्या आजींना मला भेटायचंय. मला का भेटायचं असेल त्यांना? मला पण समजत नाहीये. चल आम्ही पण येतो तुझ्या बरोबर. खरं तर आजी अशी येत नाही इकडे ऑफिसमध्ये कधीच. पण आता आज आली तर मग नक्कीच काहीतरी कारण असणार. बरं चला, उगा माझ्यावर रागवली असेल आजी तर तुम्ही दोघं हवेत मला माझ्या सपोर्टला. अरे किती चर्चा करताय तुम्ही. चला आता. थँक्यू. आजी, तू इकडे कशी काय? का येऊ शकत नाही मी? आणि काय रे, मी कुणाला बोलवायला सांगितलं होतं तुला? मी सांगितलं होतं त्यांना, पण हे तिघे सोबतच फिरत असतात सगळीकडे. विजय, सार्थक, सुखी राहा. आजी, सुखी राहा. तुम्ही नक्की इथेच काम करता ना? मला वाटलं लग्नामध्ये बँड बिंड वाजवता की काय. आजी, तुला कोणी सांगितलं हे? काय है ना, हमारे जासूस चारों तरफ फैले हुए हैं. बरे बघ, त्यावर आपण नंतर बोलूया. आत्ता ना मला अमूल्याशी बोलायचंय. हो बोल ना, बिंदास. आम्ही बसतो इकडेच. हा, मी सांगितलं ना, मला आत्ता इथे फक्त अमूल्य हवी. आजी, गरज पडली तर मी बोलवीन तुला, पण आधी मला अमूल्याशी बोलायचंय. ठीक आहे, बोला. येतो आम्ही. येतो. तुला काही वेगळं पत्र लिहून सांगू की तुझी इथे गरज नाहीये? नाही नाही, मी जातो. चहा पाठवतो. नको, लागला तर मी सांगेन. ठीक आहे, जा. वेदांत,
ऑफिसच्या कामासाठी बाहेर चाललेस का? किती दिवस? नाश्ता केलास? तुझ्याशी बोलतेय मी. कुठे चाललायस? आई, आपले विचार पटत नाही. सो मी थोडे दिवस या घरापासून लांब राहिलेलं बरं. तू कुठेही जायचं नाहीयेस. असा पळपुट्यासारखा कसा चाललायस तू? आई, अगं सगळं जग जिंकलो मी, पण घरात हरलो. नाही राहू शकत मी इथे. मला भांडायचं पण नाहीये आणि जिंकायचं पण नाही.